नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड. तर एपिसोडच्या सुरुवातीला इकडे शिर्के ओरडत असतात की तुमच्या मिस्टरांनी फॅक्टरीशी गद्दारी केली आहे. ज्या फॅक्टरीमुळे तुमच्या घरात चूल पेटते आहे त्या फॅक्टरीला तुम्ही चुना लावायला निघाला होय, असं म्हणत जोरजोरात ओरडत असतात. तर आबासाहेब माफ करा, माफ करा, चूक झाली, असं तो माणूस म्हणत असतो. तर शिर्के सगळ्यात मोठं मूर्ख कोण, असा प्रश्न इकडे मालक साहेब विचारतायत शिर्केंना. तर आता मालक साहेबच उत्तर देत आहेत की कुटुंब आपलं जवळ असताना ते जवळ नाही याची जाणीव असणं आणि हीच तुझी शिक्षा, असं म्हणून ते आता बोलतात. तर आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे. मालक साहेब पुढे म्हणतात, कुटुंबाला गाव सोडून तू सुद्धा इकडनं निघायचं. तर मालक साहेब एवढी मोठी शिक्षा देऊ नका. मालक साहेब माफ करा. अहो, माझी आई आजारी असते, तिच्या दवाखान्याचा खर्च, मुलाचं शिक्षण, बायको, हे सगळं मला मला माफ करा. तर आता मालक साहेब एकदम म्हणतात, हे बघ, तुझ्या पोराचा शिक्षणाचा खर्च आणि याच्या आईचा जो काही दवाखान्याचा खर्च असेल तर तो आपण करायचा, असं एकदम सांगतात. आणि कुटुंबाला कुठलाही त्रास होता कामा नये, असं पण म्हणतात. आणि मग प्रेक्षकांनो, तुम्हाला काही हरकत, असं म्हणून त्याच्या बायकोला विचारतात बरं का. तर ती बायको कशी उत्तर देते आणि म्हणते की मालक साहेब, इतकी वर्ष आम्ही तुमचं मीठ खाल्लं आहे, आजवर तुम्ही आम्हासनी काही बी कमी पडू दिलं नाही. आमच्यासारखी आज शेकडो कुटुंब उभी आहेत, ती कंपनीमुळेच. आजवर तुम्ही समध्या कामगारांच्या भविष्याचा विचार करत आलाय आणि न्यायानंच तुम्ही वागत आलाय. त्यामुळे तुम्ही जे सांगाल ना तर ते आम्हाला मान्य आहे. कारण कारण यांनी जी चूक केली आहे ना तर ती माझ्या मुलाने करू नये. आणि असं म्हणत ना एकदम असे सगळे की ती रडायला लागते. तर मालक साहेब आपलं जे काही जेवण किंवा नाश्ता जे काही करतायत तर ते उठतात आणि सांगतात की या दोघांनाही जेवल्याशिवाय पाठवू नको. तर शिर्के आता जी मालक साहेब असं म्हणतात. तर इकडे आनंदीचं काय चाललंय बघूया आपण. आनंदी ना तिच्या आजोबांसमोर अशी उभी आहे आणि आता प्रेक्षकांनो आपल्याला असं वाटतंय की आता जे काही हवेलीत त्या दोघी जाऊन आल्यात हे सगळं कळल्यामुळे आता ते ओरडणार आहेत. त्यामुळे इकडे ना आनंदी अशी एकदम की हिरमुसली झाली आहे. तर आरची एकदम त्या ताईकडे बघते. आनंदी म्हणते, आजचा दिवस चांगला नाही आहे. तर इकडे आबा म्हणतात, नाही नाही, पण जे काही झालं आहे ना तर त्याच्यामुळे ना आजच्या चुकीला जे काही आहे तर ती शिक्षा मिळणारच, माफी नाही आहे, शिक्षा मिळणारच, असं एकदम सांगतात. तर इकडे ताई हसतीये. पण आता इकडे ना आरची हळूच जाते आणि काय विचारते बघा. तर आता कानात काहीतरी सांगितलंय, नेमकं काय घडलंय ते बघूया. त्याच्यासाठी एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडे ना मध्ये कोणी बोलायचं नाही आहे, असं आबा ओरडतात. आणि मास्टर तुम्ही पण काय बोलायचं नाही, असं आबा सांगतात. आणि मग त्याच्यापुढे बघा काय घडतंय ते. आरती असं म्हणून हाक मारतात आणि ते तर आनंदी इकडे म्हणते, आबा, आबा सॉरी, आबा सॉरी, आता हात पुढे कर, असं आबा म्हणतात. आबा नको, असं आनंदी म्हणते. आबा तर ओरडतायत, फुल टू धमाल चालली आहे बरं का इकडे. आनंदीला वाटतंय की आता मार मिळणार आपल्याला. पण मार मिळता मिळता इकडे आबांनी ना आनंदीच्या तोंडामध्ये साखर टाकली आहे. आणि आनंदी म्हणते, साखर म्हणजे मी तर आबा म्हणतात, होय तू पास झाली आहेस. आणि काय चेहऱ्यावर आनंद आलाय बघा आनंदीच्या. तर अगं अगं पास झाली आहेस तू आनंदी, असं म्हणत सगळे आता आनंदीच्या जवळ जातात. तर आता गुरुजी पण जातात आणि म्हणतात, आनंदी अगं हीच गोड बातमी द्यायला मी स्वतः इथे आलोय. तू नुसती पास झालेली नाही आहेस, तर तू केंद्रात पहिली आली आहेस. आणि हे ऐकल्यानंतर एकच जल्लोष तिथे सुरू होतो. प्रेक्षकांनो किती मस्त वाटतंय ना. तर आता आनंदी आबांच्या जवळ जाते आणि बाकी तिघी पण आबांच्या जवळ जातात आणि घट्ट अशी एकमेकींना मिठी मारतात. तर आबा म्हणतात, चल आता 1 2, आनंदी आपला हात चाच पडत 3 म्हणते आणि ती चौथी 4 म्हणते. आणि आबा जाधवाच्या नाती हुशार, असं सगळं चाललंय. मास्तर तो काही सोहळा आहे तो आनंदाने बघतात. आबा म्हणतात, पाहिलं सर, लोक म्हणतात की पोरी वाढवायच्या म्हणजे खूप जिकरीचं काम असतं, पण तसं नाही हो. पण माझ्या या 3 नाती म्हणजे ना बँकेतली 3 खाती आहेत बघा. आबा कसं सांगतात मस्त. तर आबा म्हणतात, तर ही 3 खाती जोवर माझ्यासोबत आहेत तोवर मला कशाची म्हणजे मी सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. तर आबा, हे खातं तर फिक्स्ड डिपॉझिटसारखं वाढायला लागलं आहे, म्हणजे अहो डायरेक्ट केंद्रात पहिली आली आहे, असं म्हणत इकडे ना आनंदीबद्दल बोलते. तर आबा, मी तर तुमच्या खात्यात बँकेतलं चालू खातं आहे, नुसता खर्च होतोय, असं सगळं चाललं इकडे चेष्टा मस्करी. तर बरं ते सगळं जाऊ देत, पण आनंदी, तुम्ही दोघी कॉलेजला नाही आलात, असा प्रश्न आता मास्तरनी विचारल्यानंतर आनंदी अशी एकमेकींकडे बघत चालली. आता पुढे काय करणार, आबांना कळेल का ह्या दोघे हवेलीत जाऊन आल्या ते. तर तोपर्यंत इकडे शिर्के
मालक साहेबांना म्हणतायत की ही आपल्या नवीन मिलची टेक्स्टाईलची फाईल आहे, तर 5 वर्षामध्ये आपली ही 10वी मिल आहे, अभिनंदन वगैरे असं दोघांचं चाललं आहे. तर शिर्केसुद्धा होय मालक साहेब वगैरे असं म्हणतात. आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. तर इकडे ना मालक साहेब उभे राहिलेत फोटोजवळ आणि ते म्हणतायत की समिधा, आज एक आपली नवीन मिल उभी राहिली. तू पाहिलेलं स्वप्न अजून एक पूर्ण होतंय, पण कौतुक करायला तूच इथे नाही आहेस. लोक म्हणतात की युगंधर निंबाळकर म्हणजे काळा पाषाण आहे असं वगैरे बोलतायत. त्याला ना कुणाची ओढ आहे वगैरे असं ते स्वतःशीच इथे फोटोबरोबर बोलतायत, ना कुणाची माया आहे. पण त्यांना काय ठाऊक की या पाषाणाला फक्त ना फक्त तुझ्याच शब्दांनीच पाझर फुटायचा असं म्हणत इकडे बोलतात. आणि म्हणतात बाहेरच्या जगासाठी मी पाषाण असेन, पण तुझ्यासमोर मी आजही तोच युगंधर आहे, जो तुझ्या एका शब्दासाठी की आज हळवा असायचा किंवा एका शब्दासाठी तुझ्या म्हणजे उलतंपालतं करायचं सगळं. तुझ्या आवडीच्या सोन्याच्या जरीच्या साडीत तिने भेसळ केली होती. तुला जे आवडतं त्यात कोणी भेसळ केलेली मला सहन होत नाही, मला चालत नाही. तूच तर म्हणायचीस ना की आयुष्यात तडजोड करायची ती माणसांसाठी, पण धंद्यात नाही. आणि तेच पाळतोय मी. काय आहे, निंबाळकरांचा रुबाब वाढलाय, पण या घराची जी काही आहेत चिन्ह विचिन्न झाले आहेत. आत किती एकटेपण साचलंय. तुझं प्रेम सोडून सगळं मिळालं गं, पण तुझ्याशिवाय हे सगळं यश जे काही आहे ते मातीमोल वाटतं असं सगळं बोलतायत. आणि म्हणतात तू अशीच सोबत राहा, नाहीतर या विजयाच्या उत्साहाला काहीच अर्थ राहणार नाही असं म्हणत फोटोजवळ अगदी इमोशनल झालेत बरं का. तर आता इकडे आबा विचारतायत, तुम्ही कॉलेजात गेला नाहीत हवेलीत फाईल पोचवायला, तुम्हाला एवढा उशीर का झाला असं म्हणून विचारतायत. आता आनंदी म्हणते, आबा आबा आम्ही तर तोपर्यंत आबा आम्ही हवेलीतून वेळेतच निघालो होतो, पण ललितचं टायर पंक्चर झाला. मग आता काय पंक्चर, मग सगळं काढा वगैरे. तर आबांना आता गुरुजी म्हणतात बरं ते सगळं जाऊ दे, आनंदी असं म्हणत आता ते आलेत बरं का इकडे. त्यांनी काहीतरी उचललं आहे तिकडनं, तर ती एक फाईल आहे कसली तरी. तर ते त्यात म्हणतात आनंदी हे घे, ही तुझी मार्कशीट आहे. त्या फाईलमधून त्यांनी मार्कशीट काढून दिली आहे आणि मार्कशीट स्वतः आनंदीच्या हातामध्ये इथे देत आहेत. बघा प्रेक्षकांना आनंदीची मार्कशीट आली आहे. आनंदी अशी हात त्या मार्कशीटला लावते, कुणाला हाताना अंदाज घेते आणि आता बाकीचे सगळेजण टाळ्या वाजवतात आनंदीनं मार्कशीट हातात घेतल्यानंतर. हे घे सही कर असं म्हणत आता गुरुजी हातात पेन देतात. तर प्रेक्षकांनो, या घरातल्या कुठल्या गोष्टीला हात लावला का असा हवेलीमध्ये घडलेला प्रसंग आनंदीला आठवतोय. तर इकडे आनंदीच्या ऐवजी नाही नाही मालक साहेब आम्ही कुठेच कशाला काही हात नाही लावला असं म्हणत इकडे मालक साहेबांशी बोलतात आणि निघा इकडनं वगैरे सांगितलेला हा सगळा प्रसंग इकडे आनंदीला आठवतोय. तर आता अरे वा दीदी मस्त, आता तर तू पास झाली आहे, आता तर हास की, नाहीतरी आबांना काही कळलंच नाही आपल्याबद्दल असं म्हणत नाही इकडे हास हास असं म्हणत ते हळूच जाऊन सांगून जाते. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, तोपर्यंत इकडे वाड्यामध्ये हवेलीमध्ये काय चाललं आहे तर मालक साहेब असं म्हणत ना अगदी सही करण्यासाठी पेन बिन असं थाळीत वगैरे आणून दिलेलं आहे. आता मालक साहेब स्वतः इथे बसतायत खाली सोफ्यावरती आणि ते पेन उचलतात. पण प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. पेन उचललंय त्यांनी, पेनाची शाई जी काही आहे ती आपल्या अंगठ्याला लावली आहे आणि त्या अंगठ्याचा ठसा जो काही आहे तो इथे त्यांनी त्या फाईलवर उमटवला आहे. म्हणजे त्याने सही हाताने केलेली नाही आहे, पण आनंदीने मात्र सही इकडे पेनाने आपल्या हाताने केलेली आहे आणि मालक साहेबांनी इकडे ठसा उमटवला आहे. ठसा उमटवायच्या आधी मालक साहेब विचारतात की व्यवस्थित वाचली आहे ना, तर होय मालक साहेब असं शिर्के उत्तर देतात. तर प्रेक्षकांनो बघा इकडे आता आनंदीने सही केल्यानंतर इकडे जल्लोष कसला सुरू आहे. छान आनंदी वातावरण इथे तयार झालं आहे आणि इथे मस्तपैकी सगळे टाळ्या वगैरे वाजवत आहेत की आनंदीने सही केली आहे, आनंदी पास झाली आहे ह्या गोष्टीसाठी. तर इकडे मालक साहेबसुद्धा एका वेगळ्या विचारात आहेत. बघूया पुढे नेमकी स्टोरी कशी पुढे जाणार आहे ते. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर इकडे मालक साहेब म्हणतात आज एक स्वप्न पूर्ण झालं. तर आता प्रेक्षकांनो बरं आता ऐका आज माझ्या दीदीने ना मैदान मारलंय, मग आता उद्याच्या जत्रेत मस्त धिंगाणा घालायचा, काय म्हणता. तर इकडे आबा म्हणतात काय म्हणता, रामरायाला नारळ ठेवूया उद्या, अख्ख्या गावाला पेढा वाटूया, गावाला कळलं पाहिजे आमची आनंदी केंद्रात पहिली आली आहे असं म्हणत. तर प्रेक्षकांना इथे गुरुजी पण म्हणतात आनंदी हे 85% म्हणजे नुसता आकडा नव्हे बरं, ही तुझी जिद्द आहे, स्वतःच्या कष्टावर तू झेंडा रोवलायस. तर काय मास्तर
आईबापाचं छत्र हिनं हरवलं, त्यात नशिबानं सुद्धा साथ नाही दिली. इमोशनल झालेत बरं का आबा आणि म्हणतात पोरीनं जिद्द सोडलेली नाही आहे, खूप खूप मेहनत केली आहे तिनं, पोरात हिंमत आहे. तर आता प्रेक्षकांना आबा इमोशनल झाल्यानंतर इकडे गुरुजी म्हणतायत, अहो आनंदीनं हिंमत दिली आहे नवी, तुमची पोरं खूप हुशार आहेत, रत्नासारखी पोर आहे तुमची, असं म्हणत आनंदीचं कौतुक चाललंय. पण तोपर्यंत इकडे आनंदीकडे बघते आणि तोपर्यंत आता ती बारकी म्हणते की बरं तुमचं कौतुक सोहळा झाला असेल ना, तर आपण खायचं का, मला भूक लागली आहे, माझ्या पोटात कावळे ओरडतायत. तर ती फाईल शिर्के साहेबांच्या हातात तू फाईल दिलीस ना, असं म्हणत आता आबांनी प्रश्न विचारलाय बरं का प्रेक्षकांनो इथे. तर आनंदीकडे हळूच ती बघतीये आणि मग आता काय आनंदी आणि आर्ची हवेलीत गेलेल्या कळेल का. तर काय गं तुमच्या दोघींच्या तोंडाला कुलूप, काय भानगड आहे, असं म्हणून ताई विचारते. अहो होय की आबा, आम्ही फाईल गपगुमानं शिर्के साहेबांच्या हातात दिली, आता फाईल दिली ना, असं म्हणत ती विषय बदलायचा प्रयत्न करते आणि म्हणते आपले सर इतक्या वेळचे इथे आलेत ना, तर आता त्यांना थोडं चहा पाण्याचं बघूया ना. हा ताई, असं म्हणत इकडे ना चालू केलंय. तर प्रेक्षकांनो आता बघा मिलमध्ये काय काय चाललंय ते. साहेबांच्या 10व्या फॅक्टरीचं यश आहे, प्रत्येक कारागिराचं तोंड गोड करा, असं म्हणत इकडे शिर्के बोलतोय. तर मालक साहेब अख्खा कारखाना खुश आहे बघा, असं म्हणत आता शिर्के सांगतात. तर मालक साहेब म्हणतात, शिर्के आपल्या नवीन मिलच्या सगळ्या परवानग्या, कागदपत्र, NOCs आजच्याच क्लिअर झाल्या पाहिजेत आणि एक पण सही जी काही आहे ती राहता कामा नाही आहे. तर अहो साहेब काही बी काळजी करू नका तुम्ही, सगळी कागदपत्र ना ऑलमोस्ट फायनल झाल्यातच जमा आहेत. आज संध्याकाळपर्यंत सगळे पेपर्स तुमच्या समोर रेडी करून ठेवतो टेबलावर, असं म्हणत शिर्के सांगतात. पण साहेब आज ना 10व्या मिलचं यश आहे आपल्या, आजचा दिवस लई म्हणजे लई शुभ आहे, असं इकडे शिर्के म्हणतात. पण तोपर्यंत इकडे मालक साहेब म्हणतात, पण तो फोटो जागचा हलणं अशुभ आहे शिर्के, म्हणजे ज्या फोटोला आनंदीचा हात लागलेला असतो तर तो. तर इकडे मालक साहेब म्हणतात, ती माझ्या परवानगीशिवाय तिकडे हवा बी फिरकत नाही, तर फोटो कसा काय तो हलला, असं म्हणत आता विचारलंय. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो मालक साहेब एकदम म्हणतात की त्या पोरी घरात कशा काय शिरल्या, असं विचारतायत शिर्केंना आणि म्हणतात, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ऑफिसच्या फायली ज्या काही आहेत त्या घरात कशा काय गेल्या, असा प्रश्न आता मालक साहेबांनी विचारला आहे. शिर्के गप्पच आहेत. तर ही कितवी वेळ आहे आबा जाधवची. तर हे बघा मालक साहेब असं म्हणत शिर्के सांभाळून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण इकडे मालक साहेब जोरात ओरडून विचारतात, कितवी वेळ, तर तिसरी वेळ आहे. कसं आहे आबांचं आता वय झालं, कामाचा ताण त्यांना थोडासा झेपत नाही आणि आपलं काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी फाईल त्यांनी घरी घेऊन गेली, बाकी काही दुसरा हेतू नाही आहे त्यांचा. तर झेपत नसेल तर घरी बसा म्हणावं, असं एकदम मालक साहेब ओरडून म्हणतात बघा प्रेक्षकांनो इकडे. आणि पुढे मालक साहेब म्हणतात, कंपनीचे नियम जे काही आहेत ते पहिले, माणूस नंतर. तर ते नवं, पण आबांनी कंपनीसाठी खूप कष्ट केलेत, जुना जाणता माणूस आहे, असं म्हणत शिर्के बोलायला प्रयत्न करतात. पण मालक साहेब त्यांचं काही ऐकून घेत नाहीत. ते म्हणतात, शिर्के आत्ताच्या आत्ता आबा जाधवला माझ्या समोर आणा. आणि इकडे एकदम शिर्के आत्ता असं जोरात ओरडतात. पण प्रेक्षकांनो बघा पुढे काय होणार आहे. आता मालक साहेब तर बहुतेक चिडलेत. आबांना कळेल का जे काही हवेलीमध्ये झालं त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर आनंदीला ओरडा मिळेल का. तर बघूया पुढे काय घडतंय ते. तर इकडे मालक साहेब असे एकदम शिर्केकडे बघतात. तर शिर्के म्हणतात, हो हो लगेच हजर करतो मी त्यांना, असं म्हणतात. आता शिर्के तिकडनं निघून गेलेत. आणि हो शिर्के, आता परत इकडे शिर्केला मालक साहेबांनी बोलवलं आणि पुढे मालक साहेब म्हणतात, तुम्हाला काही बोलायची मध्ये गरज नाही, जे काही बोलायचं ते माझं मीच बोलतो, असं म्हणत इकडे आता मालक साहेबांनी सांगितले. तर इकडे आनंदी बोलतीये आपल्या बहिणीबरोबर, अगं दिदे तू इथे काय करायलीस, चल बाहेर चल, आबा बघ किती खुश आहेत. तर आनंदी म्हणते, अरे चे अगं मनात माझ्या पाल चुकचुकते गं, आता काय बघा हा, आपण आज खोट्यावर खोटं बोलतोय, असं आनंदी म्हणते. तर आर्ची ना अशी म्हणजे एकदम गप्प बसते. अगं आनंदाच्या रागाच्या भरात इकडे काहीतरी उलटं सुलटं सांगितलं मालक साहेबांनी. तर तर एवढा काय विचार करायलीस, अगं ते मालक साहेब आहेत, एवढी मोठी माणसं ती, कशाला एवढ्या त्या लहान गोष्टीत पडतील. आणि जर का काही व्हायचं असतं ना तर हवेलीवरून कवाचा फोन आला असता, पण नाही आला ना, मग टेन्शन खाल्लास, असं म्हणत आता आरची समजावते आनंदीला आणि म्हणते, चल आता हास बघू. अगं आबांना जर काही म्हणजे हे कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल ना, चल आता हास आता. तर हा आनंद आता किती काळ राहणार आहे काय माहिती, असं म्हणत इकडे आनंदी म्हणते.
तोपर्यंत आरची आनंदी काय तिकडे किचनमध्ये खुसूर करायला आहे, तो शिरा गार होईल, या इकडे घेऊन या असं म्हणत आता हाक मारली आहे बाहेरून. तर प्रेक्षकांनो काय बोलत होतात ग? तर अगं काही नाही ताई असं म्हणत आरची विषय बदलते आणि म्हणते ते रामनवमीची जत्रा आहे ना, तर तिथे मग काय काय खरेदी करायची, काय काय करायची मजा, तर तेच बोलत होतो आम्ही असं इकडे आरची सांगते. तर ये आनंदी ये बाळा असं म्हणत आता आबांनी बोलवलंय आणि आबा काय करतात बघा, शिऱ्याचा पहिला घास ना आनंदीला भरवतात, कारण आनंदी पास झाली आणि पहिली आली आहे केंद्रात असं म्हणून. आणि प्रेक्षकांना आता छान कौतुकाचा परत विषय सुरू झाला, आनंद सुरू झालाय. तर आज या घराची मान तू उंचावलीस. तर आनंदी म्हणते, आबा खरं तर आभार माझे नाहीत, तुमचे मानले पाहिजेत. डोळे नसेन सुद्धा जग जिंकायचं हा विश्वास तुम्ही दाखवलात, म्हणून आज मी ग्रॅज्युएट झाले. आणि ताई असं म्हणत आता ताईच्या जवळ जाते आणि म्हणते, तू नसतीस तर मी परीक्षा देऊच शकले नसते. तू माझ्यासाठी पेपर लिहिलेस, तू सगळं माझ्यासाठी सांभाळून माझ्या परीक्षेसाठी वेळ दिला. ताई तू माझे डोळे आहेस असं म्हणत ना आनंदी खूपच इमोशनल झाले. तर आता गुरुजी उठत म्हणतात, आबा आता आबा म्हणतात, आबांकडे बघतात आणि म्हणतात की साड्या विणणारे खूप पाहिलेत, पण तुम्ही नाती विणलीत, मानलं तुम्हाला असं म्हणत इकडे गुरुजी कौतुक करतात आबांचं सुद्धा आणि म्हणतात, आनंदी पुढच्या वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा असं म्हणून कौतुक करून आशीर्वाद देऊन गुरुजी तिकडनं निघून गेलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि आता या सगळ्यामध्ये काय झालं आहे, तर इकडे ना आरची ना रुसून बसली आहे. तर आता प्रेक्षकांनो आता ताई म्हणते, अगं बाई हे आपलं बुटुक वांग का फुगून बसलंय तिकडे? तर मगापासून बघायले दीदी आबांच्या पाया पडली, ताईचे आभार मानले, मास्तरांचे पण आभार मानले, पण मला कोणीच काही नाही बोललं, थँक्यूसुद्धा बोललं नाही. तर आनंदी म्हणते, ओ ग माझं बुटुक वांग, तुला तर सगळ्यात मोठं थँक्यू म्हटलं पाहिजे असं म्हणत जवळ आले बरं का. आणि म्हणते, कारण माझी परीक्षा जवळ असताना या बुटुक वांग्याने बिलकुल दंगा केला नाही, मला शांतपणे अभ्यास करू दिला, म्हणून थँक्यू. तर म्हणजे मी दंगा न करण्यासाठी कामी आली होय असं आरची म्हणते. आणि पोरी अगं तुझ्यामुळे ना या घराला घरपण आहेस, तर तू नसतीस तर आम्ही सगळे हसलो असतो का असं इकडे आबा पण म्हणतात. आणि हे असं म्हणत आता छान गुदगुल्या वगैरे चालल्यात, पळापळी सुरू झाली आहे, आनंदीसुद्धा इकडे हसतीये मस्तपैकी, छान वातावरण चांगलं आहे. पण प्रेक्षकांना पुढे काय होणार, कारण मालक साहेबांनी इकडे आबा जाधवांना म्हणजे आबांना इकडे फॅक्टरीमध्ये बोलवलं आहे आणि त्यानंतर नेमकं काय घडेल हे काहीच आपण सांगू शकत नाही. बघूया पुढे काय घडतंय ते. तुम्ही एपिसोड मात्र हा शेवटपर्यंत बघा बरं का. तर इकडे हा हसता खेळता आनंद बघून आबासाहेब म्हणत असतात, तारणहारा आता एकच मागणं आहे तुझ्याकडे, माझ्या या हसत्या खेळत्या गोकुळाला कोणाची नजर लागू देऊ नकोस हां असं म्हणत आता म्हटलंय. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो तेवढ्या तिकडे गाडी थांबलेल्याचा आवाज येतोय, हॉर्न वाजतोय आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. आनंदी आबा आणि आरची आणि ताई असं सगळे तिकडे बघतात. तर प्रेक्षकांनो गाडीतून कोण उतरलंय, अर्थातच त्या गाडीतून इकडे शिर्के उतरलेत आणि शिर्केसुद्धा अगदी असे की नाही स्टाईलमध्ये उतरलेत बरं का इकडे. आणि आता त्यांचा तर नाईलाज आहे, पण पुढे काय घडणार याची जराशी पुसटशी कल्पना किंवा वादळ यायची शक्यता म्हणतात ना, तर तशी वाटते. आबा म्हणतात, शिर्के साहेब राम राम. तर आबा राम राम असं म्हणत शिर्केसुद्धा इकडे राम राम करतात. त्या मुलींकडे बघतात म्हणजे आनंदीकडे वगैरे बघतात आणि मग शिर्के म्हणतात, शिर्के मी सांगतात की मालक साहेबांनी तुम्हाला अर्जंट काहीतरी काम आहे आणि चला पटदिशी गाडीत बसा, अर्जंटमध्ये बोलवलं असं म्हणून. आणि मग आरती कोट द्या असं म्हणत इकडे आरतीला कोट द्यायला सांगतात. पण प्रेक्षकांनो एवढं काय महत्त्वाचं काम आहे असं म्हणत इकडे मालक साहेबांचं माझ्याकडं असा आबा विचारायचा प्रयत्न करतात. पण शिर्केंना आधीच संधी दिलेली आहे मालक साहेबांनी की जे काही बोलेल ते मीच बोलेल पहिलं आणि शेवटचं असं म्हणून सांगितल्यामुळे इकडे शिर्के काही बोलत नाही आहेत. आता प्रेक्षकांना फॅक्टरीमध्ये इकडे ना आबा असे हळूहळू काठी टेकत येत आहेत, शिर्केसुद्धा बरोबर आहेत आणि मालक साहेब मात्र त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेनेच बघतायत. नेमकं आता मालक साहेब काय सांगणार आबांना हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो इकडे. कारण एक वेगळी बाजू दिसणार आहे, पण नेमकी काय आहे ती आणि त्याच्यामुळे आनंदीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे मात्र काही सांगता येत नाही. आबा म्हणतात, नमस्कार मालक साहेब असं म्हणत आता आबा मालक साहेबांना हात वगैरे जोडतायत. तर मालक साहेब म्हणतात, चूक आणि अपराध याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे का जाधव असं विचारलंय बरं का डायरेक्ट मालक साहेबांनी. आणि म्हणतात, चूक सुधारता येते आणि अपराध मात्र मोडावा लागतो असं म्हणत इकडे मालक साहेब बोलतात आणि म्हणतात,
ती फाईल तुमच्या घरापासनं इथे कशी आली हे तुम्हाला माहिती आहे का, असं विचारतात. तर प्रेक्षकांनो इकडे आबा पण एकदम ना असे हिरमुसले झाले. म्हणतात ते काही आहे ना, काम लवकर आटपायचं होतं ना, म्हणून मग ती फाईल मी घरी नेली होती. नाही अगदी काय आहे, शिर्क्यांच्या हातातच मी ती फाईल देणार होतो आणून, पण कसं आहे घाई झाली ना जराशी, असं म्हणत इकडे आबा बोलतात आणि म्हणतात की त्यामुळे नातींना पाठवलं, आमच्या आरतीला आणि आर्चीला पाठवलं की, पण माझं काही चुकलं का? तर इकडे प्रेक्षकांना आनंदी पण सांगते आरती ताईला तिच्या चूक नाही, अपराधच घडलाय. तर आरती म्हणते नाही मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी लपवायलाय, आता काहीतरी सांगा काय झालंय ते, असं म्हणत इकडे आनंदीला आणि आर्चीला बोलायला सांगते आरती की बोला पोरीनो काय झालंय. तेव्हा ती फाईल व्यवस्थित तुम्ही पोचवली आहेत ना, असं आरती विचारते. तर इकडे आनंदी म्हणते फाईल पोचलेली आहे ताई, पण पण असं अडखळत एकदम शांतपणाने म्हणते की पण ना आम्ही आमची मर्यादा ओलांडली ताई, असं म्हटल्यानंतर इकडे आरती असं म्हणते. तर आरची म्हणते होय ताई, काय आहे ना माझ्याच हट्टामुळं मी ना मालक साहेबांच्या हवेलीत शिरलो आम्ही. आणि मग प्रेक्षकांनो इकडे मालक साहेब म्हणतायत ओरडून, माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात माझ्या खाजगी आयुष्यात डोकवायची हिंमत कशी झाली, असं एकदम ओरडून विचारतायत. आणि म्हणतायत तुमची चाकरी फक्त ऑफिसच्या गेटपर्यंत, घराच्या चौकटीपर्यंत नाही, असं म्हणत जो ओरडतात मालक साहेब. आणि इकडे आबा म्हणतात लेकरं आहेत ती, माफ करा, रंगाला भुलली असतील, चूक झाली असेल, असं वगैरे इकडे ना आबा म्हणतात. आणि म्हणतात माफ करा, हवं तर मी पाय धरतो तुमचे. तर आबा पाय धरायला येणार तोपर्यंत इकडे शिर्के आडवे जातात त्यांना. आणि आबा असं म्हणतात, कारण आबा वयाने खरंच मोठे आहेत, पण इकडे शिर्केंनी थांबवल्यानंतर मालक साहेब शिर्केंकडे असे बघतायत की जसं काही तुम्ही का थांबवलं वगैरे. तर आजाण आहेत तो त्या, आणि खरंच माफ करा असं इकडे आबा म्हणतात. तर इकडे आनंदी म्हणते ताई आम्हाला माफ कर. आणि मालक साहेबांचा तो रागीट आवाज आठवला की तरीसुद्धा जीव घाबरा होतोय ग. आणि त्या वाड्यात पाऊल ठेवलं नसतं, हवेलीत पाऊल ठेवलं नसतं तर बरंच झालं असतं. ताई अगं बोल ना काहीतरी, तू गप्प काय. तर आरती म्हणते काय बोलू मी, अगं मालक साहेब लई कडक शिस्तीचे आहेत ग पोरींनो, आणि त्यांना भावना नाही आहेत, फक्त नियम कळतात त्यांना, नियम. आता उद्या मालक साहेबांच्या रागाची झळ आपल्या घरापर्यंत येऊन पोचली तर काय करायचं याचा विचार करायला मी. आता उद्या आणि माझ्या या नोकरीवर आला आबांच्या आणि आम्हाला नोकरीवरनं काढून टाकलं तर काय करायचं, असं इकडे आनंदी म्हणते. आनंदीला इकडे आरती म्हणते पण इकडे ना निंबाळकर कुणाच्या उपकारांवर जगत नाही आणि कुणाची चूक आम्ही पोटात घेत नाही, असं म्हणत इकडे आता मालक राजे बोलत आहेत. तर ताई आता मालक साहेबांनी आबांना कामावरून काढून टाकलं तर तर असं झालं तर नेमकं काय होणार, तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार, असं आनंदी इकडे ना स्वतःलाच इथे म्हणते. प्रेक्षकांनो पुढे काय घडणार बघा. उद्यापासून तुम्ही आणि तुमची मोठी नात, आता मालक साहेब म्हणतात परत एकदा कारखान्याची पायरी चढायची नाही, म्हणजे नातीला आरतीला आणि आबांना कारखान्यात यायचं नाही, तुमची सेवा इथेच संपली, असं इकडे मालक साहेबांनी आता सांगितलं. तर प्रेक्षकांनो आबा म्हणतात अहो तसं करू नका हो, म्हणजे आमचं पोट कसं चालायचं, आम्ही कुठे जाणार या वयात नोकरी शोधण्यासाठी, साहेब घर कसं चालवू मी, असं इकडे मालक साहेबांना इकडे आबा गयावया करतायत. माझ्या नातींना काय उपाशी मारू का मी, असं विचारतायत. तर मालक साहेब म्हणतात तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे खरंच हा दगडाचा दाखवलेत मालक साहेब. आणि पुढे म्हणतात निंबाळकर फक्त कंपनीच्या हिताचा विचार करतात, असं एकदम म्हटलंय त्यांनी. आणि मालक साहेबांनी असं म्हटल्यानंतर इकडे आबा फारच हिरमुसले झालेत, म्हणजे शिर्के काहीच बोलू शकत नाही. मालक साहेब म्हणतात की तुम्ही या आता, असं म्हणून सांगितल्यानंतर आबा हिरमुसलेपणाने शिर्केंकडे बघतात, पण शिर्केसुद्धा काही करू शकत नाही आहे त्याच्यावर. त्यामुळे इकडे कोणीच काही बोलत नाही आहे. आबा मात्र इकडे नाशे रडत असे इमोशनल झालेत खूपच, अक्षरशः रडायलाच येते. त्यांची नोकरी काढून घेतली या मालक साहेबांनी आणि असं एकदम ना इमोशनल होऊन रडत असं एकदम आबा आता त्या फॅक्टरीमधून तिकडनं बाहेर पडतात. प्रेक्षकांनो तुम्हाला हा मालक साहेबांचा जो काही निर्णय आहे तो आवडला का, किंवा पटला का तुम्हाला, आवडण्यापेक्षा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या मागची स्टोरी जाणून घ्यायची असेल, मालक साहेबांच्या या स्वभावामागची स्टोरी जाणून घ्यायची असेल तर एपिसोड मात्र शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पुढे पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी कळत जाणार आहेत. पण बिचारे आबा हिरमुसलेपणाने तिकडनं असे एकदम खाली मान घालून बाहेर पडतायत. तर उद्याच्या भागामध्ये इथे काय दाखवलं आहे
तर इथे उद्याच्या भागामध्ये इकडे आबा आणि आरती दोघंजणं बोलत असतात आणि ही गोष्ट आनंदीला कळू द्यायची नाही की नोकरी गेली आहे, ही गोष्ट कळू द्यायची नाही असं ते म्हणत असतात. पण तीच गोष्ट इकडे आनंदी ऐकते, कारण आता काय करायचं, पोरींना कसं सांगायचं असं सगळं चाललं आहे. पण प्रेक्षकांना इकडे फोटोसमोर जेव्हा इकडे बोलतायत मालक साहेब, तोपर्यंत अजून एक व्यक्ती तिथे समोर उभी राहिली आहे. ती नेमकी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर कळेलच. त्याच्यासाठी उद्याचा एपिसोड बघा